आता आपण बघूया मुंबईसह उपनगरात काय घडतंय न्यूज टॉप 9 मधून। ठाणे खाडी घालून यावेळेस जाणाऱ्या बुलेट ट्रेनच्या बोगद्याचा खोदकामाला आता वेग आलेला आहे। बोगदा खणण्यासाठी दुसरं टनल बोरिंग मशीन कार्यान्वित करण्यात आलंय। घणसोलीमधील सावली येथून विक्रोळीच्या दिशेने भुयारी करण्यास सुरुवात झालेली आहे। मुंबईमध्ये अंडरग्राउंड मेट्रो प्रकल्पाच्या सुरक्षेची जबाबदारी आता महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या म्हणजेच MSF कडे असणार आहे। MSFच्या 1376 जवानांवरती मेट्रो 3च्या सुरक्षेची जबाबदारी असेल। या सर्व जवानांना कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करण्यात आलेली आहे। मुंबई विद्यापीठाकडून पदवी, पदव्युत्तर आणि 4 वर्षीय अभ्यासक्रमांच्या प्रवेश नोंदणीसाठी 30 जुलै 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। प्रवेशापासून वंचित विद्यार्थ्यांना आता ऑनलाईन अर्ज करता येणार आहे। 4थ्या वर्षाच्या ऑनर्स अभ्यासक्रमाचाही पर्याय उपलब्ध असेल। मुंबई आणि ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी धरणामध्ये 53.24% पाणीसाठा शिल्लक आहे। दमदार पावसामुळे धरणामध्ये पाण्याची आवक वाढली आहे। ठाणे, कल्याण, डोंबिवलीसह अनेक भागातील पाणी टंचाईची चिंता कमी झाली आहे। नालासोपाऱ्यातील पेल्हार परिसरात एका कंपनीचं केमिकल युक्त पाणी नाल्यात सोडलं जात असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे। त्यामुळे नाल्यामध्ये फेस साचला असून परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे। भिवंडीमध्ये विकास आराखड्यातील काही आरक्षणं हटवण्यात आल्याचा आरोप माजी सभागृह नेते विकास निकम यांनी केलेला आहे। बिल्डर लॉबीच्या फायद्यासाठी भ्रष्टाचार झाल्याचा दावा करत निकम यांच्याकडून चौकशीची मागणी केली जाते। मुंबई अहमदाबाद महामार्गावरती दुर्वेस गावच्या हद्दीत कंटेनर आणि दुचाकीचा अपघात। कंटेनरच्या धडकेमध्ये दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू। 32 वर्षीय विनोद पवार यांचा दुर्दैवी मृत्यू। कल्याणच्या मलंगगड परिसरातील पाण्याचा अंदाज न आल्यानं ही घटना घडल्याची माहिती आहे। ग्रामस्थांनी वेळीच धाव घेत तरुणाला पाण्याबाहेर काढलं असून त्याच्यावरची आता रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आहे। आणि आता आपण बघूयात पुणे जिल्ह्यात नेमकं काय घडतंय न्यूज टॉप 9 मधून। पुणे जिल्ह्यातील घाट परिसरात आज मुसळधार पावसाचा अंदाज आहे। बहुतांश ठिकाणी गेल्या 24 तासात 100 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद। कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पाऊस वाढण्याची शक्यता आहे। दरड कोसळल्यामुळे लोणावळा घाटातील रेल्वेची 3री मार्गिका अद्यापही बंदच। 3ऱ्या मार्गिकेच्या दुरुस्तीचं काम अद्यापही सुरूच। 24 जुलैपर्यंत अनेक लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या रद्द। पुण्यामध्ये महावितरणची धडक कारवाई। 1281 वीज चोरांना बसला 81 लाखांचा दंड। महावितरणनं केवळ 15 दिवसात केली आहे ही मोठी कारवाई। पुणे आरटीओकडून HSRP नंबर प्लेट नसलेल्या 2684 वाहनांवर कारवाई केली आहे। प्रत्येकी 1000 रुपयांचा आकारला दंड। अशा वाहनांची आरटीओ मधील काही कामही तात्पुरती बंद। 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांना HSRP बसवणं बंधनकारक आहे। पुणे महापालिकेमध्ये नोकरी लावण्याचं आमिष दाखवून बनावट नियुक्तीपत्र देत 45 लाख रुपयांची फसवणूक। या प्रकरणी महापालिकेतील शिपायाविरोधात गुन्हा दाखल। बनावट लेटरहेड आणि शिक्क्यांचा वापर केल्याचंही उघडकीस। पुणे पालिकेच्या सदनिका, इमारती आणि जागांची मालमत्ता कराची तब्बल 35 कोटींची थकबाकी थकली आहे। पुणेकरांकडून पालिका मालमत्ता कर आणि पाणीपट्टी वसुलीसाठी जप्तीची कारवाई करत आता पुणे महापालिका कारवाई करणार का असा प्रश्न त्यामुळे उपस्थित केला जातोय। कर्तव्यावर असताना मद्यपान आणि बेजबाबदारपणे वागणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध पुणे एसटी विभागाकडून कारवाई। मागील 8 महिन्यांमध्ये पुणे विभागातील तब्बल 10 कर्मचारी निलंबित। 4 कर्मचाऱ्यांना बडतर्फ का करू नये अशी नोटीसही बजावण्यात आली। पुण्याच्या भोर तालुक्यातील अभेरी गावात स्मशानभूमी अभावी नागरिकांची गैरसोय होती। स्मशानभूमी नसल्यानं नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतोय। भर पावसामध्ये उघड्यावरती मृत व्यक्तीवरती अंत्यसंस्कार करण्याची वेळ आलेली आहे। आता बघूयात शहरांमध्ये नेमकं काय घडतंय। नागपुरातील गुन्हेगारीवरती आळा घालण्यासाठी नवे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांचा कडक पवित्रा आहे। रात्री 11 पर्यंत शहरातील सर्व हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, पान टपरीसह सर्व आस्थापना बंद करण्याचे निर्देश आहेत। पुण्यातील कोंढवा बुद्रुक परिसरामध्ये ऑनलाईन ट्रेडिंगसाठी पैसे मिळवण्याच्या प्रयत्नामध्ये तरुणाकडून शेजारच्या घरामध्ये चोरी। पोलिसांकडून आरोपीला अटक। 70,000 रुपयांचे सोन्याचे दागिने आणि चांदीची नाणी देखील जप्त।
अहिल्यानगरच्या भंडारदरा परिसरामध्ये मान्सून सक्रिय होताच वसुंधरा वॉटरफॉल यासह अनेक धबधबे प्रवाहित झाले आहेत। तर 100 फूट उंचीवरून कोसळणारा वसुंधरा धबधबा पर्यटकांचं मुख्य आकर्षण आहे। निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेण्यासाठी मोठी गर्दी पर्यटक करत आहेत। कोकणात सुरू असलेल्या पावसानं धबधबे प्रवाहित झाले। शेकडो फुटांवरून कोसळणारा निवळीचा धबधबा पर्यटकांना करतोय आकर्षित। निवळी धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी। सलग 3 दिवसांपासून नागपूरमध्ये पावसाची रिमझिम सुरू आहे। मात्र आज सकाळपासून पावसानं उसंत घेतली आहे। आज सकाळपासून नागपूरमध्ये ढगाळ वातावरण आहे। रायगडच्या पेणमध्ये दूषित पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांचा संताप आहे। गढूळ पाण्यामुळे साथीच्या आजारांचा धोका वाढलाय। वारंवार तक्रारी करूनही प्रशासन उपाययोजना करत नसल्याचा आरोप आहे। स्वच्छ पिण्याचं पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे।